भटक्या विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप असलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर साताऱ्यात नवसंघर्ष सामाजिक पार्टीच्या वतीने पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले। संस्थापक अध्यक्ष निलेश मोरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने संबंधित व्यक्तीविरोधात तातडीने गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे। समाजात तेढ निर्माण होईल आणि भटक्या विमुक्त समाजाची बदनामी होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे। तसेच पुढील 4 ते 5 दिवसात योग्य कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। आमच्या भटक्या व विमुक्त समाजाबद्दल पुण्यातील गिरीश सोमनाथ गायकवाड राहणार केशवनगर या इसमाने भटक्या व विमुक्त समाजाबद्दल जे काही आक्षेपार्ह व्हिडिओ केलेत त्याबद्दल संपूर्ण समाजाच्या वतीने आम्ही सर्वप्रथम निषेध व्यक्त करतो। दुसरी गोष्ट, आज त्या इसमाविरुद्ध आम्ही सातारा SP कार्यालय या इथे निवेदन दिलेलं आहे। संबंधित इसमावर जर कायदेशीर कारवाई नाही झाली तर येत्या 4 ते 5 दिवसात मोठ्या प्रमाणात साताऱ्यातून एक आंदोलन उभं केलं जाईल आणि त्याचा एक पडसाद महाराष्ट्रभर जर उमटले तर ह्याला स्वतः प्रशासन जबाबदार राहील। या हेतूने आज आम्ही सातारा SP कार्यालय या इथे एक संबंधित इसमावर तक्रार नोंदवावी आणि त्याला कठोरात कठोर कारवाई व्हावी त्यावर या संबंधित एक निवेदन दिलेलं आहे।